नमस्कार. मी संतोष झंजाड पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण GCC TBC कम्प्युटर टायपिंग 40 वर्ड्स पर मिनिट याचं थिअरी टॉपिक बघणार आहोत. कम्प्युटर फंडामेंटल्स. लेक्चर सुरू करण्यापूर्वी तुम्ही GCC TBC 30 वर्ड्स पर मिनिट 30 शब्द प्रति मिनिट याचे यूट्यूबवरती लेक्चर गो थ्रू केले असतील अशी मी आशा बाळगतो, कारण 30चे जे टॉपिक आहेत ते आपण थोडंसं क्विकली रिवाईज करणार आहोत किंवा काही टॉपिक स्किप करणार आहोत आणि 40चे टॉपिक आपण जे आहेत ते जास्त डिटेलमध्ये घेणार आहोत. जर तुम्ही लेक्चर पाहिले नसतील तर आमच्या यूट्यूबच्या चॅनलवरती नक्कीच तुम्ही ते 30चे लेक्चर अगोदर गो थ्रू करा. आता कम्प्युटर. What is computer? Computer is an electronic device which processes raw data and convert it into useful information. आपण काहीतरी रॉ डेटा घेतो, आपल्याकडे डेटा असतो, वेगवेगळ्या नंबर्स असतात, त्याच्यात काही कॅल्क्युलेशन करतो आणि मग त्याच्यामधून आपण काही माहिती मिळवतो. हा प्रोसेस सगळ्यांमध्ये सेम राहणार आहे. फीचर्स ऑफ कम्प्युटर. कम्प्युटर इट इज व्हेरी फास्ट. फार स्पीड आहे. थाउजंड्स ऑफ कॅल्क्युलेशन एका सेकंदामध्ये, हजारो कॅल्क्युलेशनमध्ये होऊ शकतात. ॲक्युरसी. कम्प्युटर काही मिस्टेक करत नाही. माणसाकडनं मिस्टेक होऊ शकते. कम्प्युटर काहीही चुका कधी करत नाही. डेलिगन्स. त्याला कंटाळा येत नाही, एकाच कामाचं त्याला बोर होत नाही. ॲम्पल स्टोरेज. भरपूर डेटा आपण स्टोअर करू शकतो. कम्प्युटरमध्ये विचार करण्याची किंवा इनॅबिलिटी टू थिंक अँड इमोट, म्हणजे पूर्णपणे तो अनबायस्ड वर्क करतो, कोणाशीही चिटिंग करत नाही, त्याच्याकडे कुठलेही इमोशन नसतात, फिलिंग नसतात. ऑटोमेटेड. कम्प्युटर कुठल्याही ऑटोमेटेड इंडस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर ऑटोमॅटिक जे काम असतं ते सगळं ऑटोमेटेड बऱ्यापैकी आता कंपन्यांमध्ये झालेलं आहे. ते कम्प्युटरमुळे शक्य झालं आहे. वेगवेगळ्या प्रकारचा कम्प्युटरला काम करता येतं. वर्सॅटॅलिटी. शिक्षण क्षेत्रामध्ये, एज्युकेशनमध्ये, एंटरटेनमेंटमध्ये, बिझनेसमध्ये, कम्युनिकेशनमध्ये, वेदर इंडस्ट्रीमध्ये, वेगवेगळ्या कंपनीजमध्ये असं कुठलाही वेगवेगळ्या प्रकारचं काम कम्प्युटरमध्ये करता येतं. क्लासिफिकेशन. कम्प्युटर बेसिकली 2 प्रकारांमध्ये डिवाईड केलेलं आहे. डिजिटल अँड ॲनालॉग. आपण जो वापरतो तो सगळा डिजिटल कम्प्युटर असतो. आता ॲनालॉग कम्प्युटर म्हणजे काय, तर कंटिन्युअस रेंज ऑफ व्हॅल्यूज. जसं व्होल्टेज आहे, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, तर वेगवेगळ्या, आता जसं गाडी आहे, आपल्या गाडीचं जे स्पीड दाखवतो तो स्पीडोमीटर जो होता तो पूर्वी अशा प्रकारचा होता, याला म्हणतो ॲनालॉग स्पीडोमीटर. आणि हल्ली जो नवीन नंबरवाला स्पीडोमीटर येतो त्याला डिजिटल म्हणतात. आता ॲनालॉग म्हणजे हे जे काटे आहेत ते सगळे ॲनालॉग आहेत. तर पूर्वीचे जे कम्प्युटर होते किंवा इंडस्ट्रीमध्ये जे टेम्परेचर वगैरे मेजरमेंटसाठी स्पीडोमीटर वापरतात, व्होल्टेज मीटर वापरतात किंवा काही थर्मोमीटर असतील ते वापरतात, हे सगळे ॲनालॉग कम्प्युटरचा प्रकार आहेत. आता डिजिटल म्हणजे बायनरी. बायनरी म्हणजे 0 आणि 1. आणि बायनरी कम्प्युटरमध्ये सगळं काय होतं ते 0 आणि 1च्या माध्यमातून होतं आहे. फॉर एक्झाम्पल इथे ASCII टेबल तुम्हाला दाखवलेला आहे. A to Z सगळ्या अल्फाबेटला 8 डिजिटचा बायनरी कोड इथे दिसतोय. सुपर कम्प्युटर. सगळ्यात पॉवरफुल, मोस्ट पॉवरफुल, मोस्ट एफिशियंट, सगळ्यात जास्त ताकदवान जो कम्प्युटर आहे तो आहे सुपर कम्प्युटर. मॅक्झिमम याचा वापर जो आहे तो रिसर्च लॅबमध्ये वेदर फोरकास्टिंगसाठी केला जातो. नेक्स्ट आहे मेनफ्रेम कम्प्युटर. इट कॅन स्टोअर अँड प्रोसेस ह्यूज डेटा क्विकली. म्हणजे ह्यूज साईजचा जो डेटा आहे तो हँडल करू शकतो. एखाद्या कपाटाच्या साईजचा दिसतो. जास्त करून गव्हर्नमेंटमध्ये, बँक्समध्ये, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, रेल्वेमध्ये, एअरलाईनमध्ये अशा ठिकाणी याचा वापर केला जातो. आता मेनफ्रेममध्ये ह्यूज शब्द वापरलेला आहे आणि मिनी कम्प्युटरमध्ये लार्ज शब्द वापरला आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. मिनी कम्प्युटरचा लार्ज डेटा स्टोरेज कॅपॅसिटी आहे आणि प्रोसेसिंग लार्ज स्केलमध्ये होतं. इकॉनॉमिक ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये वापरला जातो. ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट असतील, प्रोडक्शनचे प्लांट असतील, अशा प्रकारच्या कंपन्यांमध्ये किंवा अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये मिनी कम्प्युटर वापरला जातो. आणि सगळ्यात कमी कॅपॅसिटीचा म्हणजे मायक्रो कम्प्युटर. त्याची साईजसुद्धा सगळ्यात कमी आहे, किंमतही कमी आहे आणि कॅपॅसिटीसुद्धा सगळ्यात कमी आहे. आपला जो डेस्कटॉप आहे, नोटबुक आहे, पर्सनल कम्प्युटर आहे, हायब्रिड कम्प्युटर्स आहेत, टॅबलेट, स्मार्टफोन, हे सर्व जे आहेत ते मायक्रो कम्प्युटरचा प्रकार आहेत. हायब्रिड कम्प्युटर म्हणजे काय, तर डिजिटल आणि ॲनालॉग अशा दोन्हीही कामं ज्यांना करता येतात अशा कम्प्युटरला आपण हायब्रिड कम्प्युटर असं म्हणतो. आता जर एखाद्या इंडस्ट्रीचं आपण एक्झाम्पल घेतलं तर इंडस्ट्रीमध्ये ही जी काही कामं होत आहेत, ऑटोमेटेड जे कामं होत आहेत, ही कामं कम्प्युटर केली जातात डिजिटल कम्प्युटरमुळे. त्यामुळे डिजिटल आणि ॲनालॉग दोन्ही गोष्टी एकत्र इथे क्रिएट करत आहेत.
फॉर एक्झाम्पल इथे रोबोटिक्सचं दाखवलेलं आहे, तर वेगवेगळे रोबॉट्स आहेत. या रोबॉटमध्ये कितीतरी मेकॅनिकल पार्ट आहेत, ॲनालॉग पार्ट्स आहेत, ॲनालॉग गोष्टी होत आहेत आणि त्याला जी मेकॅनिझम कंट्रोल करते ते डिजिटल आहे. त्यामुळे इट इज कॉम्बिनेशन ऑफ बोथ डिजिटल ॲज वेल ॲज ॲनालॉग. इट इज कॉल्ड ॲज हायब्रिड कम्प्युटर. कंपोनंट्स ऑफ कम्प्युटर सिस्टम. फर्स्ट इज CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ते सगळं सेंट्रल प्रोसेसिंग करतो. यामध्ये 2 पार्ट आहेत. अरिथमॅटिक लॉजिक युनिट हे सगळं मॅथमॅटिकल ऑपरेशन्स करतं. लॉजिकल कॅल्क्युलेशन आहे, काही कंपॅरिझन आहेत, इव्हॅल्युएशन आहे. आता तुम्ही स्पीड पॅसेज टाईप केल्यानंतर तुमच्या नेमका किती चुका झालेल्या आहेत, कुठे कुठे मिस्टेक झाला आहे, हे सगळं कंपॅरिझन, इव्हॅल्युएशन हे सगळं अरिथमॅटिक लॉजिक युनिट करतो. कंट्रोल युनिट हा तुमचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरला कंट्रोल करतो. माझ्याकडे कुठलं ऑपरेटिंग सिस्टम आहे, किती रॅम आहे, किती हार्ड डिस्कमध्ये जागा बाकी आहे, प्रिंटर आहे का, स्कॅनर आहे का, हे सगळं कंट्रोलिंग जे आहे इट इज कंट्रोल्ड बाय कंट्रोल युनिट. तर CPUचे हे 2 पार्ट आपण पाहिले. बाकीचे कंपोनंट्समध्ये सिस्टम युनिट आहे, मॉनिटर आहे, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, स्कॅनर, स्पीकर, हेडफोन, मायक्रोफोन, वेबकॅम हे वेगवेगळे कंपोनंट्स कम्प्युटरमध्ये आहेत. मेमरी ऑफ कम्प्युटर. Memory is basically divided into 2 parts, primary memory and secondary memory. प्रायमरी मेमरी जी तुमच्या मदरबोर्डला डायरेक्टली अटॅच आहे त्या मेमरीला आपण प्रायमरी मेमरी असं म्हणतो. रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी, रॉम, रीड ओनली मेमरी, कॅच मेमरी ह्या सगळ्या प्रायमरी आहेत. तर याच्या व्यतिरिक्त जेवढ्या मेमरी आहेत, तुमचा हार्ड डिस्क आहे, CD DVD आहे, फ्लॅश ड्राईव्ज आहेत, पेनड्राईव्ह आहे, सगळं काही सेकंडरी आहे. आपण पुढे बघणार आहोत. मेमरी समजून घेण्यापूर्वी पुन्हा एकदा बिट्स अँड बाईट्सचे रिव्हिजन करूया. एक बिट किंवा एक 0, एक ऑन किंवा एक ऑफ, म्हणजे 0 म्हणजे ऑफ असतं, 1 म्हणजे ऑन असतं. तर हे जे ऑन ऑफ स्विच आहे त्याला आपण बायनरी म्हणतो. कम्प्युटरच्या सगळ्या कामं जी होतात आहेत ती सगळी बायनरीमध्ये होत आहेत. 8 बिट इज इक्वल टू 1 बाईट. आत्ताचं आपण ASCII टेबल पाहिलं, त्याच्यामध्ये प्रत्येक अक्षराला 8 बिटचा एक कोड होता. तर इट इज कॉल्ड ॲज 8 बिट म्हणजेच 1 बाईट. देन 1024 बाईट इज इक्वल टू 1 KB, 1024 KB इज इक्वल टू 1 MB मेगाबाईट, 1024 MB इज इक्वल टू 1 GB गिगाबाईट, 1024 GB इज इक्वल टू 1 TB टेराबाईट. हे आपण 30मध्ये पाहिलेलं आहे. 40मध्ये नवीन काय आहे तर 1024 टेराबाईट इज इक्वल टू 1 पेटाबाईट PB. 1024 पेटाबाईट इज इक्वल टू 1 एक्झाबाईट EB. 1024 EB इज इक्वल टू 1 झेटाबाईट ZB आणि 1024 ZB इज इक्वल टू 1 योटाबाईट. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर PEZY PZ शब्द जर तुम्ही लक्षात ठेवला तर PZमुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं इझी होऊन जाईल. तर परीक्षेला PZ लक्षात ठेवा. PEZY पेटा, एक्झा, झेटा आणि योटा, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. प्रायमरी मेमरी. रॅम जी आहे ही प्रायमरी मेमरी आहे. त्याला आपण रँडम ॲक्सेस मेमरी असं म्हणतो. आता ही मेमरी टेम्पररी असते. जसं तुम्ही कम्प्युटरचं पॉवर सप्लाय बंद कराल ही मेमरी पूर्णपणे ब्लँक होऊन जाते. ही रॅम जी आहे ही डायरेक्टली तुमच्या मदरबोर्डवरती अटॅच असते, म्हणून याला आपण प्रायमरी मेमरी असं म्हणतो. आणि रॅम तुम्ही कुठलंही काम कम्प्युटरमध्ये जे करता ते सगळ्यात पहिलं रॅममध्येच होतं. तुम्ही एखादं फाईल टाईप करताय, ती सेव्ह नाही केली, ती रॅममध्ये जाते. सेव्ह केल्यानंतर ती हार्ड डिस्कमध्ये ट्रान्सफर होते. रॅम नंतर आहे रॉम, रीड ओनली मेमरी. आता रॅम आणि रॉम जो आहे तो दिसायला अगदी सिमिलर दिसतात, पण रॉम जो आहे तो परमनंट आहे. पॉवर सप्लाय जरी बंद केला तरी तो काही जात नाही आणि इट इज रीड ओनली मेमरी. तुम्ही त्यात कुठलाही बदल करू शकत नाही. तुम्ही त्याला रीड करू शकता पण त्यात चेंजेस करू शकत नाही. नेक्स्ट आहे कॅच मेमरी. कॅच मेमरी जी आहे ती प्रोसेसर आणि रॅम या दोघांच्या मध्ये वेटिंग एरियासारखं काम करते. समजा 100 MBची फाईल आहे आणि ती आपण एकत्र प्रोसेसच करायला दिलं तर हँग होऊन जाईल कम्प्युटर. 10 MB 10 MB असं जर छोटं थोडं दिलं तर हळूहळू प्रोसेस होत राहील. तर कॅच मेमरी जी आहे ती बफरसारखं काम करते आणि थोडं रॅमला ती रॅममधून एक गोष्ट जी आहे ती प्रोसेसरला प्रोसेसिंगसाठी देत असते. इट इज जस्ट लाईक अ वेटिंग रूम. सेकंडरी मेमरी. एक्सटर्नल मेमरी ज्या आहेत सगळ्या हार्ड डिस्क म्हणजेच मॅग्नेटिक डिस्क, ऑप्टिकल डिस्क, CD DVD, पेनड्राईव्ज, फ्लॅश ड्राईव्ज हे सगळं सेकंडरी मेमरी आहे. आता हार्ड डिस्कमध्ये बेसिकली 2 प्रकार आहेत. एक म्हणजे इंटरनल जी सिस्टम युनिटच्या CPUच्या आतमध्ये असते आणि दुसरी म्हणजे एक्सटर्नल जी बाहेरून आपण पेनड्राईव्हसारखी आपण USB केबलनं आपण कनेक्ट करू शकतो.
हार्ड डिस्कमध्ये वेगवेगळे प्लॅटर्स असतात. आता हे जे डिस्क दिसत आहे तिथे आपल्याला वेगवेगळ्या 5 ज्या डिस्क दिसत आहेत त्या डिस्कला प्रत्येकाला प्लॅटर असं म्हणतात. तर इथे हा जो आर्म दिसतोय हा सगळं हार्ड डिस्कचा डेटा रीड आणि राईट करण्यासाठी मदत करतो. याला आपण हेड असं म्हणतो. ऑप्टिकल डिस्क खरं तर लेझरचा वापर होतो म्हणून त्याला आपण ऑप्टिक्स असं म्हणतो. CD, DVD, ब्लू-रे ह्या वेगवेगळ्या ऑप्टिकल डिस्क आहेत. CD म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क 750 MB ते 1 GB याची कॅपॅसिटी आहे. नॉर्मली 700 MB CD आपल्याला ब्लँक मार्केटमध्ये मिळते. DVD डिजिटल वर्साटाईल डिस्क 4.7 GB टू 17 GB याची कॅपॅसिटी आहे. स्टँडर्ड साईज 4.7 GB आहे. ब्लू-रे डिस्क कॅपॅसिटी 50 ते 200 GB आहे आणि साधारण मार्केटमध्येही 200 GB वगैरे मिळते. तर अशा प्रकारचे CD, DVD आणि ब्लू-रे डिस्क वेगवेगळ्या ऑप्टिकल डिस्क आहेत. आता या ऑप्टिकल डिस्कमध्ये आणखीनही प्रकार आहेत. CDR किंवा DVD-R म्हणजे प्रत्येकमध्ये R म्हणजे काय तर रेकॉर्डेबल. तुम्ही ब्लँक CD, DVD जी मार्केटमधून आणता त्यावरती R लिहिलेलं असतं म्हणजे तुम्ही एकदा त्याला राईट करू शकता आणि किती वेळा त्याला रीड करू शकता. RW म्हणजे रीरायटेबल. तुम्हाला तुमचं जी फाईल आहे तिला डिलीट करता येते पण सिंगल फाईल डिलीट करता येत नाही. जेव्हा तुम्ही CD किंवा DVDला कुठलीही फाईल डिलीट करता तर तेव्हा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण CD किंवा DVD जी आहे ती इरेज करावी लागते. एका प्लेटमध्ये जर तुम्ही बर्फाचे आईस क्यूब्स ठेवलेले आहेत तर तुम्ही एक बर्फ मेल्ट नाही करू शकत. जेव्हा तुम्ही मेल्ट करणार आहे तेव्हा सगळ्या थाळीतले पूर्णच्या पूर्ण ते बर्फ जे आहेत ते मेल्ट होणार आहे. सेम गोष्ट याच्यामध्ये होते. क्रिस्टल्स असतात. जेव्हा तुम्ही एखादी फाईल इरेज करता तेव्हा एक क्रिस्टल मेल्ट नाही होत तर सगळे क्रिस्टल मेल्ट होतात. त्यामुळे DVD RW किंवा रीरायटेबल CD DVDमध्ये सिंगल फाईल डिलीट करता येत नाही तर पूर्णच्या पूर्ण डेटा आपल्याला डिलीट करावा लागतो. नेक्स्ट आहे CD-ROM किंवा DVD-ROM. मार्केटमधून जी तुम्ही गाण्यांची CD किंवा एखाद्या सॉफ्टवेअरची CD आणता त्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येत नाही. आपल्याला त्याच्यातलं काहीही डिलीट करता येत नाही तर त्याला आपण रीड ओनली मेमरी असं म्हणतो. तर अशा प्रकारे RW आणि ROM असे 3 प्रकार ऑप्टिकल डिस्कचे आहेत. फ्लॅश मेमरी. फ्लॅश मेमरी हा रॅमचा अगदी सिमिलर असते, दिसायला अगदी सारखी असते पण ही परमनंट मेमरी आहे. तुमच्या पेनड्राईव्हमध्ये तुमच्या पोर्टेबल हल्ली ज्या हार्ड डिस्क येतात SSD सॉलिड स्टेट ड्राईव्ह किंवा तुमचे मेमरी कार्ड आहेत ह्या सगळ्यांमध्ये ही फ्लॅश मेमरी असते. तर फ्लॅश मेमरी कार्ड्स वेगवेगळे आहेत. SD, मायक्रो SD, MMC किंवा मेमरी स्टिक असे वेगवेगळ्या प्रकारचे हे कार्ड्स आहेत. साईज जर मेमरी कार्डची बघाल तर 4 GB ते 1 TB. आता हे 40मध्ये काहीतरी वेगळं दिलेलं आहे. 4 GB ते 1 TB मेमरी कार्ड उपलब्ध आहेत. 1 TBचा हा इथे तुम्हाला फोटो मी दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे 1 TB फ्लॅश मेमरी आज मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. इनपुट डिव्हाइस. कीबोर्ड हा सगळ्यात जास्त वापरला जाणारा इनपुट डिव्हाइस आहे. माऊस इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. स्कॅनर इट कन्वर्ट्स इमेजेस ऑन पेपर टू सॉफ्ट कॉपी. हार्ड कॉपीचं सॉफ्ट कॉपीमध्ये स्कॅनर कन्वर्ट करतो. मायक्रोफोन व्हॉइस इनपुट. एखादा आवाज जो रेकॉर्ड करताय तो आपण मायक्रोफोन थ्रू करतो. वेबकॅममधून तुम्ही फोटो काढू शकता किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. आता इथे ॲडिशनल काय आहे 40मध्ये तर बारकोड रीडर, MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन किंवा रीडर, जॉयस्टिक आणि टचस्क्रीन. बघूया. कीबोर्डमध्ये तुम्हाला नॉर्मली शिफ्ट आहे, कंट्रोल आहे, अल्ट आहे, या कॉम्बिनेशन कीज आहेत हे माहिती असायला हवं. कॅप्स आहे, नमलॉक आहे, या टॉगल कीज आहेत. एस्केपनी एखादी गोष्ट कॅन्सल करता येते. 12 आपल्याकडे फंक्शन कीज आहेत. न्यूमरिक कीपॅड आहे, या नॅव्हिगेशन कीज आहेत. हे साधारण आपल्याला माहिती असायला हवं. कीबोर्डचे वेगवेगळे प्रकार. ट्रेडिशनल कीबोर्ड जो आपण नॉर्मली ऑफिसमध्ये घरी वापरतो. एर्गोनॉमिक कीबोर्ड कम्फर्टेबली काम करण्यासाठी थोडासा स्लांटेड हा कीबोर्ड असतो. फ्लेक्झिबल कीबोर्ड इझी टू कॅरी. वायरलेस कीबोर्ड याला वायर नसते परंतु याच्यामध्ये कनेक्टर आणि बॅटरी त्याच्यामध्ये पॉवर सप्लायसाठी असते. तर वायरलेस कीबोर्डमध्ये ही बॅटरी नेहमी लागते. तसंच माऊसमध्ये सुद्धा वायरलेस माऊसमध्ये सुद्धा डॉंगल असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा बॅटरी लागते. ऑप्टिकल माऊस ज्याच्यामध्ये लेझर असतो. आजकाल आपण सगळे जे माऊस वापरतो हे सगळे ऑप्टिकल माऊस आहेत. पूर्वी मेकॅनिकल माऊस होता ज्याच्यामध्ये मेकॅनिकल व्हील असायचे आणि एक रबरचा बॉल असायचा. त्या मेकॅनिकल व्हील आणि बॉलच्या मुवमेंटमुळे आपल्याला कर्सर फिरायचा. नॉर्मली माऊसमध्ये कुठल्याही 3 बटन असतात. लेफ्ट, राईट अँड सेंटरचं जे आहे त्याला आपण स्क्रोल व्हील म्हणतो. तर तिथे सुद्धा तो बटनचं काम करतो किंवा स्क्रोलिंगचं काम आपण तिथे करू शकतो. बारकोड रीडर.
आता बारकोड रीडरमध्ये हल्ली तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये घेतलात, कुठल्याही प्रोडक्टच्या मागे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे बारकोड असतात आणि दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये तुम्ही बिलिंगसाठी गेल्यानंतर पटकन बारकोडमध्ये त्या गोष्टी स्कॅन केल्या जातात आणि इझिली लवकरात लवकर ते बिल बनवलं जातं. तर अशा प्रकारचे हे जे रीडर आहे त्याला आपण बारकोड रीडर असं म्हणतो. MICR मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन. आता ही जी मॅग्नेटिक इंक आहे ती एक विशिष्ट प्रकारची इंक आहे की जी फक्त चेक आहेत किंवा तुमची डिमांड ड्राफ्ट आहेत त्याच्यामध्ये ही वापरली जाते आणि बँकेमध्ये दिवसाला कितीतरी चेक येतात, कितीतरी DD येतात, तर ते फास्ट स्कॅन करण्यासाठी अशा प्रकारचा MICR स्कॅनर असतो ज्याच्यामध्ये तुम्ही चेक डिपॉझिट केल्यानंतर ते पटकन इझिली स्कॅन होतं. तर या गोष्टीला आपण मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रीडर किंवा रेकग्निशन असं MICR असं म्हणतो. जॉयस्टिक. कम्प्युटरमध्ये गेम खेळण्यासाठी सगळ्यात जास्त जॉयस्टिकचा वापर होतो. जॉयस्टिकचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तसंच नॅव्हिगेशन डिव्हायसेसमध्ये याचा वापर होतो. हल्ली तुम्ही बघत असाल तर ड्रोनद्वारे व्हिडिओ शूटिंग केली जाते. या ड्रोनला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा जॉयस्टिकचा वापर केला जातो. टचस्क्रीन. मोबाईलमध्ये, टॅबलेटमध्ये, ATM मशीन्समध्ये किंवा कुठल्याही मॉलमध्ये, इन्फॉर्मेशन किऑस्कमध्ये ह्या टचस्क्रीनचा वापर केला जातो. टचस्क्रीन एक्झॅक्टली कसं काम करतं तर क्रिस क्रॉस आडव्या आणि उभ्या अशा ह्या इन्फ्रारेडच्या लाईट्स आहेत. इन्फ्रारेड ही आपल्याला डोळ्याने दिसत नाही, त्याच्यावरती प्लास्टिकची तुमची जी शीट आहे म्हणजे स्क्रीन जे आहे त्या प्लास्टिकच्या मागे अशा प्रकारची एक इनविजिबल इन्फ्रारेडच्या लाईटची एक क्रिस क्रॉस स्टीम आहे. तुम्ही जिथे टच करता तिथे ती लाईट ब्रेक होते आणि ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला कम्प्युटरला ती पोझिशन समजते. तर अशा प्रकारचं टचस्क्रीन काम करतं. आउटपुट डिव्हायसेस. आउटपुट डिव्हाइसमध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा मॉनिटर आहे. मॉनिटरला आपण व्हिज्युअल डिस्प्ले युनिट व्हिडिओ असं म्हणतो. त्यात CRT, LCD वेगवेगळे प्रकार आहेत. प्रिंटर आहेत, स्पीकर, हेडफोन आहेत. बघूया एक एक. हा जो पूर्वीचा मॉनिटर होता हा CRT मॉनिटर, कॅथोड रे ट्यूब. साईज ह्यूज होती, जास्त पॉवर खात होता. त्यानंतर LCD लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले हा LCD मॉनिटर. LED लाईट एमिटिंग डायोड, तसंच याला लिनियर इलेक्ट्रिक डायोड असं सुद्धा म्हणतात. आपल्याला बुकमध्ये ही नवीन गोष्ट दिलेली आहे जी 30मध्ये नव्हती, लिनियर इलेक्ट्रिक डायोड. टच मॉनिटर आहे, टचस्क्रीन मॉनिटर आणि HD TV हाय डेफिनेशन टेलिव्हिजन. प्रिंटर. कॅरेक्टर प्रिंटर, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर या नावाने आपण नॉर्मली त्याला ओळखतो. नॉर्मली रेल्वेच्या तिकीट काउंटरवरती याचा आवाज करकर जो आवाज करणारा प्रिंटर आहे त्याला आपण इम्पॅक्ट प्रिंटर असं म्हणतो. हा स्लो आहे, नॉइझी आहे, त्याच्यामध्ये रिबनचा वापर केला जातो आणि अशा प्रकारे डॉटचा वापर करून इम्पॅक्ट प्रिंटर असल्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या ज्या डॉट आहेत त्याच्यासाठी छोटे छोटे हॅमर असतात, त्याला सोलोनॉइड म्हणतात आणि ते हॅमर हिट झाल्यानंतर हे अशा प्रकारची अक्षरं तयार होतात. तर डॉट मॅट्रिक्स प्रिंटर कॅरेक्टर बाय कॅरेक्टर प्रिंट करत जातो. तर त्याच्यासारखाच दुसरा प्रकार आहे तो आहे लाईन प्रिंटर. इथे जो दिसतोय हा आहे लाईन प्रिंटर आणि लाईन प्रिंटरमध्ये सुद्धा सेम इम्पॅक्ट आहे, अशासारख्या पिनच आहेत पण एका वेळेला पूर्णच्या पूर्ण लाईन ॲट अ टाईम प्रिंट केली जाते. तर हा डॉट मॅट्रिक्सपेक्षा थोडासा फास्ट असतो, तर याला आपण लाईन प्रिंटर असं म्हणतो. लाईन प्रिंटर आणि डॉट मॅट्रिक्स हे दोन्हीही इम्पॅक्ट प्रिंटरचे प्रकार आहेत. आता याच्यानंतर जेवढे आहेत ते सगळे नॉन इम्पॅक्ट आहे, म्हणजे तिथे कुठेही सोलोनाईड किंवा कुठेही तिथे हॅमर कुठेही हिट होत नाही आहे. लेझर प्रिंटरमध्ये काय होतं तर लेझर तुम्हाला टोनरचा जो चार्ज आहे, तुमचा जो रोल असतो त्याचा जो चार्ज आहे तो मायनस करतो आणि मग ती टोनरची पावडर तिथे चिटकते आणि ती शेवटी पेपरवरती उतरवली जाते. तर लेझर प्रिंटर फार फास्ट असतो. साधारणतः 12 ते 20 पेजेस पर मिनिटचे सुद्धा प्रिंटर आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. एका मिनिटाला तेवढे प्रिंट काढू शकतात आणि याच्यामध्ये टोनर वापरला जातो. इंकजेट प्रिंटर. या प्रिंटरमध्ये लिक्विड इंक जी आहे ती पेपरवरती स्प्रे केली जाते. अफोर्डेबल आहेत हे प्रिंटर, पण इंक जर तुमची सुकली, जर फारसा वापर नसेल आणि इंक सुकून गेली तर हे प्रिंटर खराब होतात. त्यानंतर प्लॉटर आहे. प्लॉटर जे आहे हे मोठ्या साईजचं प्रिंटिंग करण्यासाठी, जसं मॅप्स आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहेत, तर मोठ्या पेपरवरती, विनाईलवरती, फ्लेक्सवरती हे प्रोफेशनल प्रिंटिंगसाठी वापरले जातात. स्पीकर. स्पीकरमध्ये एक्सटर्नल स्पीकर आहेत,
तुमचे कम्प्युटरच्या आतमध्ये लॅपटॉपच्या आतमध्ये इंटरनल स्पीकरसुद्धा असतात जे आतमध्ये फिक्स असतात, त्यातूनही आवाज येतो. किंवा अशा प्रकारचे USB स्पीकर तुम्ही कम्प्युटरला अटॅच करू शकता. याच्यामध्ये पॉवर जी आहे ती या USB च्या पोर्टच्या माध्यमातून घेतली जाते, म्हणजे वेगळा तुम्हाला पॉवर सप्लाय लावायची गरज नाही. आणि हे जे ग्रीन कलरची तुम्हाला पिन दिसते 3.5 mm ऑडिओ जॅक, तर हा तुमच्या हेडफोनमध्ये जसा असतो तसाच आहे. तर तो कम्प्युटरच्या मागे आपण ऑडिओ पोर्टमध्ये अटॅच करू शकतो किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा अटॅच करू शकता. तर अशा प्रकारे साऊंड कार्ड थ्रू कम्प्युटरच्या हे साऊंड जे सिग्नल आहेत ते स्पीकरला मिळतात. तर स्पीकरसुद्धा एक प्रकारचं आउटपुट डिव्हाइस आहे. आता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. कम्प्युटरमध्ये जेवढे गोष्टी पॉवर सप्लाय बंद केल्यानंतर दिसतात त्या सगळ्या हार्डवेअर. ऑल टँजिबल पार्ट्स ज्याला आपण हात लावू शकतो, फील करू शकतो, त्या सगळ्या टँजिबल पार्ट्स म्हणजे हार्डवेअर. आता कीबोर्ड आहे, माऊस आहे, मॉनिटर आहे, सिस्टम युनिट, हार्ड डिस्क, फ्लॉपी, CD, DVD हे सगळं हार्डवेअर आहे. आता कम्प्युटरचं पॉवर ऑन केल्यानंतर तुम्ही पॉवर बटन प्रेस केल्यानंतर जे काय दिसतंय ते सगळं सॉफ्टवेअर. त्याच्यामध्ये प्रोग्राम आहेत, कमांड्स आहेत, इन्स्ट्रक्शन आहेत, तुमचं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आहे, या सगळ्या गोष्टी सॉफ्टवेअरमध्ये आहेत. सॉफ्टवेअरचे सुद्धा पुन्हा 2 प्रकार आहेत, सिस्टम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता कम्प्युटर सुरू होण्यासाठी जे लागतं ते आहे सिस्टम सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर कम्प्युटर चालू झाल्यानंतर तुम्ही जे काम करताय ते ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. मग त्यामध्ये तुमचं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आहे, टॅली, पेज मेकर, फोटोशॉप, ऑटोकॅड हे सगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टममध्ये सुद्धा काय काय तर बघूया. तर ऑपरेटिंग सिस्टम जो आहे तो युजर आणि कम्प्युटरच्या मध्ये इंटरफेस देतो. आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टम जास्त करून वापरतो, लिनिक्स वापरतो, मॅक आहे, सोलारिस आहे, डॉस आहे, अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत. प्रोग्राम म्हणजे काय, तर प्रोग्राम इज सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. तर वेगवेगळे प्रोग्राम आपण वापरतो. प्रोग्राम तयार करण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेजेस वापरल्या जातात. बेसिक आहे, C आहे, C++ आहे, जावा आहे. तर या गोष्टी सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये वापरल्या जातात. कंपायलर किंवा इंटरप्रेटर म्हणजे काय, तर इट कन्वर्ट्स प्रोग्राम कोड इंटू मशीन कोड. हे कम्प्युटरमध्ये जे काही प्रोग्रामिंग केलेलं आहे त्याला बायनरीमध्ये किंवा मशीन कोडमध्ये हे कन्वर्ट करतात. आणि डेटा अँड इन्फॉर्मेशन, तर आपला जो काही स्टोअर केलेला डेटा आहे, ज्या काही फाईल आहेत त्या सगळ्या सॉफ्टवेअर आहेत. तर व्हायरसचा फुल फॉर्म तुम्हाला 40च्या स्टुडंटला लक्षात ठेवायचं आहे, व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज. तर व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्सेस अंडर सीज हा व्हायरसचा फुल फॉर्म आहे. व्हायरस हा एक वाईट प्रकारचा प्रोग्राम आहे. इट इज अ बॅड प्रोग्राम. तो तुमच्या डेटाला डिस्टर्ब करतो, कमांड्स किंवा तुमच्या फाईल्सला डिस्टर्ब करतो, कम्प्युटर तुमचा विचित्र वागतो. पेनड्राईव्ह, CD, DVD किंवा इंटरनेटच्या माध्यमातून हा तुमच्या कम्प्युटरमध्ये एंट्री करतो. त्याच्यामध्ये बूट व्हायरस आहे, फाईल व्हायरस आहेत. तर त्याचे वेगवेगळे सिम्पटम्स आहेत ते आपण बघूया. आता सिम्पटम्स जे आहेत ते ॲबनॉर्मल मेसेज कम्प्युटरवरती येऊ शकतात, कम्प्युटरचे ॲप्लिकेशन्स डॅमेज होतात, कम्प्युटर अचानकपणे स्लो होतो, कम्प्युटर एकदम हँग होऊन जातो अचानक. आता हे व्हायरस प्रिव्हेंट करण्यासाठी काय करावं, तर अँटीव्हायरस प्रोग्राम आहेत ते तुम्ही कम्प्युटरवरती इन्स्टॉल केले पाहिजेत. तर अँटीव्हायरसमध्ये क्विकहिल आहे, नेट प्रोटेक्टर आहे किंवा असे वेगवेगळे अँटीव्हायरस प्रोग्राम जे आहेत ते आपण कम्प्युटरवरती इन्स्टॉल करू शकतो. त्यानंतर रेग्युलरली तुमचा सिस्टम जी आहे ती अपडेट झाली पाहिजे. तुम्ही वेळेवरती त्याचा बॅकअप घेतला पाहिजे. नेहमी कम्प्युटर कधीही खराब होऊ शकतो, त्यामुळे नेहमी व्यवस्थित काम करण्यासाठी आपण दुसऱ्या कम्प्युटरवरती, CDवरती, DVDवरती, पेनड्राईव्हवरती किंवा क्लाउडवरती, हल्ली सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे, त्यामुळे क्लाउडवरती तुम्ही तुमचा बॅकअप नेहमी घेऊ शकता, जेणेकरून कम्प्युटर व्हायरसमुळे डॅमेज झाला, फिजिकल डॅमेज झाला तरी तुमचा डेटा नेहमी सेफ राहतो. नेहमी कुठलंही अननोन फाईल्स, अननोन लिंक्स, व्हॉट्सॲपवरती ही ऑफर आली, ती ऑफर आली, तुम्ही क्लिक करता, तुमचा डेटा त्याच्यामध्ये लॉस होण्याची शक्यता असते. किंवा व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये अशा अनट्रस्टेड वेबसाईट किंवा अननोन ईमेल्समधून, अननोन व्हॉट्सॲपवरती आलेल्या लिंकमुळे, फेसबुकमध्ये आलेल्या लिंकमुळे अशा प्रकारे तुमच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस हा एंट्री करू शकतो. त्यामुळे अशा कुठल्याही अनट्रस्टेड वेबसाईट किंवा ईमेल आपण ओपन करायचे नाहीत. तर ह्या गोष्टी आपण व्हायरस प्रिव्हेन्शनसाठी करू शकतो. तर अशा प्रकारे कम्प्युटर फंडामेंटल्सचा हा टॉपिक आपण एक क्विकली रिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी हे कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्याच असतील तर नक्की तुम्ही ह्या कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर आपलं थिअरीचं जे पुस्तक आहे तर थिअरीचं पुस्तक तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे, व्यवस्थित ते गो थ्रू करा आणि तुमच्या एक्झामसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.